नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण गव्हाच्या भरड्यापासून लापशी, जुना पारंपरिक पदार्थ ड्रायफ्रुट्स घालून त्याला मस्त हेल्दी बनवूया। त्यासाठी मी या वाटीने 1.5 वाटी हे भरडा म्हणा गव्हाचा तो घेतलाय। गुळ घेतलाय त्याच वाटीने 1 वाटी, म्हणजे 1.5 वाटीला 1 वाटी गुळ आणि आपल्याला अर्धी वाटी तूप भाजण्यासाठी लागणार आहे। पण ड्रायफ्रुट्स मध्ये बघूया। अर्धा बाउल खोबरं घेतले मी काप करून। एक काजू आहेत 10-12, पिस्ते एक 5-7 आणि काजू बदाम एक 7-8 आहेत। हे थोडंसं क्रश करून घेतलेत मी। थोडीशी सुंठ, 2-3 विलायची आणि बडीशेप ड्रायफ्रुट्स घालून लापशीला मस्त हेल्दी बनवूया। अर्धी वाटी तूप टाकून घेऊ। हे साजूक तूप आहे। त्यामध्ये हे गव्हाचा भरडा आपण टाकून मस्त छान मीडियम गॅसवर अगदी 5 मिनिट आपण छान भाजून घेऊ। बघू शकताय 5 मिनिटात आपला गव्हाचा भरडा छान भाजून निघालाय। पिवळ्याचा अगदी पांढरट कलर आलाय। आता आपण या स्टेजला थोडस मध्ये जागा करू। त्याच भांड्यात 2 चमचे तूप टाकू आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स आपण टाकून घेणार आहोत। हे बदामाचे तुकडे, नंतर हे काजूचे तुकडे आणि हे पिस्त्याचे तुकडे, हे खोबरं पण। आता हे सर्व मध्ये छान हलवू आणि नंतर पुन्हा आपण भरड्याबरोबर त्याला थोडंसं अजून 1-2-3 मिनिट भाजून घेणार आहोत। म्हणजे आपल्या दोन्ही ड्रायफ्रुट्स आणि तो भरडा राहिलेलं भाजून निघेल। बघू शकताय आपलं ड्रायफ्रुट्स आणि हे गव्हाचा भरडा छान भाजून निघालाय। आता आपण यामध्ये 4 वाट्या पाणी, आपण ज्या वाटीने भरडा किंवा गुळ घेतलाय त्याच वाटीने मस्त याला पाणी घातल्यानंतर सगळीकडून हलवून घेऊ। 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। लापशी छान शिजून तयार झाली आहे आणि यामध्ये आपण हे विलायची, बडीशेप आणि सुंठ, हे साखर घालून मिक्सरला बारीक केली ते टाकून घेतलं आणि आता हा गुळ। आता हे सगळीकडून छान हलवून घेऊ आणि अगदी 7-8 मिनिट आपण याला मस्त शिजलेला तर आहेच, पण आपल्याला गुळ आणि विलायची वगैरे मुरण्यासाठी आपल्याला छान 7-8 मिनिट आपण असंच गॅसवर, मंद गॅसवर ठेवणार आहोत। बघू शकता 5 मिनिटानंतर आपला गुळ पण छान मेल्ट झालाय आणि आपली लापशी मस्तपैकी रेडी झाली आहे। आता आपण काढून घेऊ गव्हाच्या भरड्याची लापशी। तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।